मंडळी नमस्कार. आज कृष्ण जन्माष्टमीच्या पावन पर्वावर आपण ज्ञानीपुरुष श्री दादा भगवान यांच्या गुजराती आप्तवाणीवरून मराठी आप्तवाणीमध्ये भाषांतर करत आहोत. दादा भगवानांचं जीवनचरित्र थोडक्यात जाणून घेऊया. ज्ञानीपुरुष श्री दादा भगवान यांचं मूळ नाव होतं अंबालाल मुलजीभाई पटेल. भाद्रन येथे त्यांचा जन्म झाला. आईचं नाव जवेरबा आणि लहानपणापासूनच त्यांच्यावर वैष्णव धर्माचे संस्कार होते. त्यांच्या कुलधर्माप्रमाणे वैष्णव संप्रदायानुसार त्यांना गुरु उपदेश प्राप्त झाला. सात्विकता बालपणापासूनच होती. एकदा वर्गामध्ये गणित शिकवताना गुरुजींनी लघुत्तम साधारण विभाज्य हा विषय निवडला. विद्यार्थी अंबालाल हे शिकत असताना अचानक उद्गारले की तुम्ही तर मला देव शोधून काढण्याचं सूत्र शिकवलं. कारण शेवटी जी रक्कम राहते लघुत्तम साधारण विभाज्य, तर जीव मात्र ही रक्कमच आहे. त्या रकमेला लहानात लहान अविभाज्य रूपी राहिलेला जर कोणी असेल तर तो स्वतः भगवान आहे. वयाच्या 13व्या वर्षी त्यांच्या गावात एक संतपुरुष आले होते. ते त्यांच्या दर्शनाला जात त्यांची सेवा करत त्या संतांनी विद्यार्थी अंबालालला आशीर्वाद दिला की तुम्हाला मोक्ष मिळो, देव तुम्हाला मोक्ष देव. तर त्यांना श्रीनी उत्तर दिले की जर भगवान मला मोक्षास नेईल तर मग भगवानच मला उठायला म्हणेल आणि मला उठावं लागेल, तर असा मोक्ष मला नको. वयाच्या 16व्या वर्षी त्यांचं लग्न झालं आणि सप्तपदी होत असताना त्यांच्या डोक्यावरील पागोटे आपोआप सरकले आणि एकाएकी त्यांच्या मनात विचार आला की दूर काळात भविष्यामध्ये आमच्यापैकी एकाला एक दुसऱ्याचा विरह तर सहन करावा लागेल. बघा काय उत्कृष्ट वैराग्य त्या समयी. तर दादा भगवानांचं नंतर शिक्षण झाल्यानंतर त्यांच्या वडिलांची इच्छा होती की यांनी मॅट्रिक पास करावं आणि विदेशात जाऊन शिक्षण घ्यावं. पण दादांचा जो ओढ होता तो होता अध्यात्माकडे, आत्मज्ञानाकडे, भगवानाकडे. त्याच्यामुळे जाणून ते 10वीची परीक्षा नापास झाले. कारण त्यांना मग व्यवसायामध्ये शिरून व्यवसायाशी समांतर असं आपलं आत्मज्ञान पुढे वाढवायचं होतं. दादाजींची जी आप्तवाणी आहे गुजरातीमधली, हा खूप महान ग्रंथ आहे. जीवन आणि प्रकृती यांच्याशी निगडीत आहे. जीवनाचं सार याच्यामध्ये आहे. आणि आप्तवाणी ही दादाजींची अतिशय मूल्यवान भेट आहे. या आप्तवाणीमध्ये आम्हाला अनेक प्रश्नांची उत्तरं सापडतात. आमच्या मनामधील भ्रांती, आमच्या मनामधील अनेक चुकीच्या मान्यता या निघून जातात. खरं ज्ञान प्राप्त होते आणि सुखाकडे वाटचाल सुरुवात होते. आप्तवाणीचं हे खूप महत्त्व आहे. आणि दादा भगवानच्या चरणी नमस्कार करून आता आपण आप्तवाणीला सुरुवात करूया. परमपूज्य दादा भगवान यांच्या आप्तवाणीमध्ये स्वागत आहे. सुरू करूया. धर्म म्हणजे काय? जी वस्तू आपल्या गुणधर्मात प्रगट होते त्यास धर्म म्हणतात.
धर्म म्हणजे वस्तूचा स्वभाव आणि त्यालाच धर्म म्हणतात. उदाहरणार्थ, सोन्याला सोनं केव्हा म्हणतात? जेव्हा त्याच्यामध्ये सोन्याचे गुणधर्म असतील तेव्हाच ना. द्राक्षास द्राक्ष केव्हा म्हणू? द्राक्ष जर कडू लागली तर त्याला तुम्ही काय म्हणाल की द्राक्षाचे गुणधर्म त्याच्यामध्ये नाही. पितळेला सोन्याचं पॉलिश केलं तर ते चमकेल, हुबेहूब सोनं आहे असा भास होईल. पण त्याला जर सोनाराकडे नेलं आणि त्याला कस करून सोनाराने बघितलं तर आपणास कळून येईल की याच्यामध्ये सोन्याचे गुणधर्म नाहीत, म्हणून ते सोनं नव्हे. आता तुमच्याकडे 2 प्रकारचे आंबे ठेवले आहेत. त्यातील एका आंब्यास सुगंध येतो, रंग दोघांचे सारखेच आहे. थोड्या दिवसांनी हा जो आंबा आहे प्राकृतिक नैसर्गिक, तो नंतर वाढून जाईल, त्याला सुरकुत्या पडतील. आणि दुसरा आंबा आहे तो लाकडाचा आहे, दिसतो आंब्यासारखा पण त्याला सुगंध नाही, तो सडणार नाही, त्याला सुरकुत्या पडणार नाही, त्याचा वास येणार नाही, तो फक्त नावालाच आंबा आहे. ठीक आहे ना. तर अशा प्रकारे अनात्माला, शरीराला, पुद्गलाला आपण मी म्हणतो. पण हा तर झाला परधर्म, हा स्वधर्म नाही. आत्म्याला आत्म्याप्रमाणे ओळखणं, आत्म्याचं दर्शन, हा आहे धर्म, हा आहे स्वधर्म आणि हा आहे आत्मधर्म. चंदूलाल म्हणून एक गृहस्थ होते, त्यांच्याशी दादांचा हा संवाद बघा की दादा विचारतात, तुम्ही कोण आहात? म्हणे मी चंदूलाल आहे. तुमचं नाव काय? माझं नाव चंदूलाल आहे. आता मी चंदूलाल आहे आणि माझं नाव चंदूलाल आहे, यात तुम्हाला विरोधाभास दिसून येतो नाही का? नामी आणि नाम दोन्ही एक कसे असतील? नाव तर हे व्यवहाराकरता दिलेलं आहे. म्युन्सिपाल्टीच्या नोंदणी रजिस्टरमध्ये हे नाव असतं आणि जेव्हा मनुष्य मरतो त्या दिवशी ते कमी करण्यात येतो. दादा पुढे म्हणतात, हा हात कोणाचा आहे? म्हणजे माझा आहे. हे शरीराचे भाग, हे तुझ्या आतमध्ये मन आहे ते कोणाचं आहे? म्हणे माझं आहे. ही वाणी कोणाची आहे? माझी आहे. हे शरीर कोणाचं आहे? माझं आहे. अरे माझं आहे असा म्हणता क्षणी स्पष्ट होते की याचा मालक दुसरा कोणीतरी आहे हे ध्यानात येतो की नाही? तर चंदूलाल म्हणतात, हो ध्यानात येते. तर मग तुम्ही स्वतः कोण याचा तुम्ही कधी विचार केला आहे? चंदूलाल म्हणतो, नाही. आता हे घड्याळ दुकानातून विकत घेतलं ते तुम्ही तपासून घेतलं ना, चांगल्या स्थितीत आहे की नाही? हे कापड खरेदी करता तेव्हा नीट तपासून घेता ना? बायको घरी आणली, जाणीवपूर्वक आणली ना? हो दादा. तर मग स्वतःची जाणीव का झाली नाही? ह्या सर्व वस्तू विनाशी आहे, असत, टेम्पररी आहे. परमनंट आहेत का? नाही. या सर्व वस्तूंशी आपला संबंध तात्पुरता आहे. ऑल दीज आर टेम्पररी ॲडजस्टमेंट. आणि ह्या ज्या वस्तू विनाशी आहे आणि परमनंट आहे यांचा गुणाकार केला तर त्याचे काय उत्तर येईल? अरे तू खोटा, तुझे उदाहरणच चुकीचे, तर उत्तर कसं खरं येणार आहे? तू स्वतःची ओळख करून घेतली, स्वतःचं रिअलायझेशन करून घेतलं नाहीस. ही चूक झाली नाही का? खूप मोठी चूक झाली. हे तर घोड चूक, याला तर ब्लंडर म्हणता येईल.